खरातच्या फार्म हाऊस परिसरात रहस्यमय विहीर सापडली। मिरगाव इथे ईशानेश्वर मंदिराजवळ ही विहीर आहे। खरातनं अघोरी कृत्यासाठी नरबळी दिल्याचा संशय। विहिरीत काळ्या कारनाम्यांची रहस्य दडली आहेत का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात यानं अघोरी कृत्यांसाठी नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना आहे। त्याच अनुषंगानं पोलीस आता आणखी तपास करताय। खरात याच्या मिरगाव येथील आलिशान फार्म हाऊसच्या परिसरात एक रहस्यमय विहीर आहे। तिथूनच जवळ ईशानेश्वर मंदिर आहे। या विहिरीच्या जवळ खरात काही अघोरी पूजा करत होता का आणि या विहिरीत त्याच्या काळ्या कारनाम्यांची काही रहस्य दडली आहेत का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत। यावेळी आपण आहोत खरात याच्या या फार्म हाऊस पाशी। कोट्यावधी रुपयाचा हा असलेला फार्म हाऊस आणि त्याच्या भोवती असलेली ही जवळपास 17 एकरची आमराई आणि या आमराईपासून काही अंतरावर आहे ते ईशानेश्वराचे मंदिर। एकंदरीत बघितलं तर या भोंदू बाबाने मोठ्या प्रमाणात ही जी माया आहे ही गोळा केली आणि त्याच्यातूनच ही संपूर्ण प्रॉपर्टी जी आहे ही खरेदी केली आणि याच परिसरात त्याने बांधलं हे ईशान्य मंदिर। या ठिकाणी हा खरात हा या विहिरीवर अनेक भक्तांना आणायचा पूजेच्या नावावरती। मोठी मोठी पदं मिळवून देण्यासाठी मोठे मोठे स्वप्न हे साकार करण्यासाठी या विहिरीच्या माध्यमातून या पूजेसाठी इथे आणायचा। या विहिरीतून साप बाहेर निघतो अशी भीती दाखवायचा। या विहिरीतून सापाचं शेषनागाचं दर्शन होतं असं म्हणत अनेक भक्तांना जो आहे हा खरात ठगायचा। आणि हे संपूर्ण जे आहे ही जी विहीर आहे ही त्या खरातच्या सर्व काळ्या कर्तुतींची काळ्या नीच कृत्यांची ही साक्षीदार असलेली विहीर। वायरलेस डिव्हाइस जे आहे ते या ठिकाणी विहिरीच्या समोर आहे। 500 मीटर अंतरावरती ईशान्येश्वराचं मंदिर आणि 500 मीटर अंतरावरतीच असलेली ही विहीर। मात्र या विहिरीच्या समोरच्या बाजूला हे एक डिव्हाइस आहे जे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी वापरलं जातं आणि या डिव्हाइसच्या माध्यमातून कदाचित तो खरात हा भोंदू बाबा या ठिकाणी जो जादूचा साप आहे जो रिमोटच्या माध्यमातून ऑपरेट करत असल्याचं या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। SIT पथक असेल नाशिक पोलीस असेल हे या प्रकरणाचा कसा तपास लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करिता मिरगाव, नाशिक।